बघा करीचं पिठलं भाकरी पिठलं वांग्याचं भरीत दोडक्याची भाजी कालच्या आंब्याला आहे थोडी लई भारी झाली बघा असं ते आज करीचं पिठलं भाकरी करते मग पिठलं भाकरी झाली का वांग्याची भरीत करायची आणि थोडी दोडक्याची भाजी करायची आधी पिठलं करून घेते थोड्या मोहऱ्या टाकून घेतो जिरे टाकून घेते थोडं लसूण कोथिंबीरची कुठल्याला टाकते आता ह्याच्यात थोडं टमाटर टाकून घेते थोडं हळद टाकते थोडं मीठ टाकते मिठानं जरा टमाटर मीठ होते थोडी कोथिंबीर टाकते आता पाणी टाकून घेऊ थोडं आदन टाकते पाणी सुकल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा सुकल्याला टाकते त्याच्यात थोडासा कांदा टाकते चवीला वरून असं छान लागतं त्या काढीन हटवून घेते आदनारे थोडंसं टाकते कमी पडेल आता आदन आले थोडं पिठलं हटवून घेते आता पीठ टाकून आज करीचं का आपण पिठलं भाकरी करतो आज करतेच करीला आमच्यात असंच हां हां पिठलं केल्याशिवाय कर साजरं होत नाही होय पिठलंच असते आज म्हणजे अमावस्या झालेली हां आमुष्याची कर येळ आमुष्याची कर असते हां येळ वर्षाची काय म्हणजे जी गावाकडचं हाय मेन ती खायची हां तीच खायचं काल पण छान केलतो स्वयंपाक लय छान झालते आंबे तर लयच भारी झाले
आंबीलची एखाद्या बरीच रेसिपी करा की. करू आता एके दिवशी रविवारी. आता पुसात रविवारी की हां एका रविवारी करू. उद्या एक रविवार. पहिला रविवारी उद्या करू आंबील थोडी अजून. हां. हम्म. पण तुम्ही रेसिपी पण छान करता. छान होती का हो? आवडती का पण? आवडते की. तुझी जेवण एकदम खास होते भारी. बाजरीच्या भाकरी आणि गावरान वांग्याचं भरीत पण एका दिवशी. का आता करते की लगेच झालंय कितीला. आता लगेच. हां आर पडला का अरे वा भाजते वांग असं बिना जाळात करते जाते खायला लागते. त्या काढणी तर लई चव येते तिथल्या हटायचं. आता थोडी दोडकीची भाजी करून घेते. झालं पिठलं. हां झालं. आता दोडकीची भाजी करून घेते थोडी डब्याला. काय तर किती गार लागाले तरी पण स्वयंपाक वरी करायला. उन्हाळ्याला जरा उंडी आहे थोडी बरी आणि ह्या जाळानं आरानं जरा शेकते अंग. थंडी वाजत नाही ह्या आरापुडी जाळापुडी चिरी कशी बसली असते. कांदा भरताना केलाय की चिरं? नाही कारलं ते ह्याच्यासाठी केलंय. बरीच साधंच केले छान लागते. ते टमाटर ही तेवढं नाही खास लागत. तेल चटणी मीठ टाकलं ना भारी लागतं तिथे. तशीच करून टाकू का? हां तेल टाकून घेते त्याच्यात. आई शेतामध्ये आता थंडीचं खायला काय काय आलं असेल तरी. आता थंडीच काय वाटणार फुलं लागली आता वाटायला शेंगा लागतात. हरभऱ्याला पण आता भाजी खुरली की हरभऱ्याला फुलं लागायला. आता हरभऱ्याची भाजी खुरून घ्यायची. थंडीमध्ये आंबट म्हणजे आंब येणारे. आंबी येते. थंडी वाटते लय थंडी आहे म्हणून पण थंडीमुळेच हरभऱ्याला बी आंबी येते. पुन्हा गहू चांगला येते त्याच्यामध्ये. हां म्हणूनच ही म्हणजे 12 मिसळी भाजी असतात 2-3 सणाच्या. शेतकऱ्याला थंडी असली तर सगळं येते हरभरा गहू. हां म्हणजे पाणी देण्याऐवजी तिचंच पाणी त्याचं दैवार पडते. दैवारामुळे चांगलं येते. थोडी लसूण टाकलं कुठल्याला हे ती टाकली थोडा. कांदा टाकते. मोकळी भाजी करणार. हां मोकळी करायची. दोडका धुवून घ्यायचा थोडा. हळद टाकून घ्यायचं थोडी. टमाटर टाकते थोडा. दोन्ही मिक्स करून तळलं की घेऊन येते. थोडं मीठ टाकते ह्याच्यात. आई तुमची भाजी झाली मी चपात्या करून देऊ का तुम्ही भाजी. तू लाटून ते भाज्यात बाया लावली तर खुरपायला. काय करताय. ऊस खुरपायला गहू खुरपायला हरभरा खुरपायला. आज बाया घेतल्या का
हे दोडका टाकून घेतली. हो. सोमवारी कुठलं हातात नसतं मुलं ना? सोमवारी नसतं. हां. आमच्या दिवशी सोमवारी पौर्णिमेला कुठल्या हातात नाही. फक्त अमावस्या झाली दुसऱ्या दिवशी. हां आमच्या दिवशी कर आधी हां. त्या दिवशी कुठलं कर. हो. आमुषा पौर्णिमा एकादश आता सोमवारी करायचं नाही कुठलं तरी. म्हणजे पहिल्यापासून बी करत आलं नाही तसं. थोडं आता काळं तिखट टाकते मी मसाला. थोडा भरपूर टाकते मसाला. आई तुम्ही काल तिथं पण मसाला पुडा ठेवलेला आहे का? हां आता पुऱ्या आधी थोडंसं पाणी टाकते जरा शिजू द्यायला वापरू द्यायला त्याला थोडी वाफ दिली शिजते. आता हे रविवार धरावं लागतं. हां पिठातले 5 रविवार आणि 6 महिन्यात ते 12 महिने पण धरता. 12 महिने सूर्यनारायणाची कुठं पूजा असते अशी पाठावर मांडून. असं म्हणजे सूर्याची पूजा करायची आपण हां सकाळी. सूर्यनारायण काढायचं पाठीवर पाठ लिहिसा पाटावर सूर्यनारायण काढायचा पूजा करायची गोर ऊस त्याला वस्त्र माळ असं पूजेचं सामान घेऊन पूजा करायची. आता म्हणजे खूप रविवार पहिला. हां. त्याला थोडं पाणी टाकते पातळच करते खूप दिवसभर. आणि थंडीत भूक पण जास्त लागते. ताट बघ इकडे थोडं पाणी गरम करून टाकायला लागतं. पाणी गरम करायचं ताटावर टाकायचं गरम झालं की गार पाणी टाकली भाजी चव देत नाही. पाणी टाकायचं गरम पाणी तेव्हा शिजून ते पाणी पण गरम. गार पाणी टाकायची चव लागत नाही भाजीला तेवढी. थोडी उकळी फुटली खूप टाकायचं म्हणजे जरा शेकोटी पण छान झाली. थंडी वाजत नाही काय नाही काय थंडी वाजणार आहे असल्या आरापाशी चुलीचा जाळ हा थंडी वाजतात थंडी वाजत नाही. आई कालच्या कुंडीच्या चपात्या पण भारी झालत्या. छान झालत्या. त्याच्यामध्ये विलायची ती कुट्टानं वाढून टाकायची म्हणजे भारी लागते. आता कशी थंडी बाई पहिलं तर आम्हाला पहाटे हिदुळ्यात राहणार चुलीवर स्वयंपाक करून थंडी वाजता जावं लागत होतं. मगच चुलीवर स्वयंपाक असला की थंडी वाजत नाही ना काय किती थंडी असली तरी त्या गॅसवरच गार लागतं थंडी वाजते.
रात्रीची भाजी कालची लई छान झाली. हा मिसळी भाजी. ते सगळीकडे वेगवेगळ्या भाज्या असतात का? वेगळीकडे चौक जिथल्या त्या गावाला जिथली ती पद्धत वेगवेगळी असते. भजी कशी असते? भजी आमच्याकडे तेवढं कोण करत नाही. हां. मिक्स भाजी, आमटी, खीर, मुंडे, वरण, त्याच्यावर तूप एवढं असते आपल्याकडे. काही भागाकडे वेगळं, काही भागाकडे प्रत्येकाकडे वेगवेगळं असते. तिथली पद्धती वेगवेगळ्या असतात. हां. आपल्या लातूरकडेच भाजी वेगळी. हां. तूप टाकते थोडं आता आणि शिजला. चालेल थोडा वेळ जरा ते खायचे थोडं शिजू देते. थोडं अजून पाणी टाकते गरम करून. झाले एवढं नाही. एवढं वाढ हो. लागत दिवस केली चांगलं लागते. लई चांगलं लागतं. थोडंच काही पण चांगलं. उतरून घेते खाली तेव्हा टाकते चपात्या करून. झाली आता भाजी तेव्हा टाकते. आणि पहिली चपाती लहान बनवू का? हां गाईला करा की. आणि छोटे पण 2. हां चुलीला टाकून जरा. जी आहे ती चुलीला. चुलीची आपली देवाची शांती गाईला.
आता वरीच किचन रूम करणार आहे. हा. इथलं इथं सगळंच करायचे. खाली लय गार लागत आता पुढला पुष महिना तर जास्त थंडी ना. आता ही पुसाचा महिना चालू होते थंडीला, जास्तच थंडी वाजते. वरतं तुझी मला आता भाकरी टाकून घेते. दोनची भाकरी छान लागते. आज कधीच आमच्या भाकरी भाकरी असतात. डब्याला करायची का चपाती करतो का? त्याच्या बॅगमध्ये टाकून करड्याची भाजी पण ती सगळं टाकली बाजूला खाल्ली. त्याला त्या काय शेंगा गरम तुम्ही घालायच्या. काही हा? गरम तुम्ही नाही नाही गं, लय गार गार असतं. इथं बसवली का बघा. पार खा. भाकर घ्यायची गरम गरम पेटल्यावर छान लागते. थोडी अर्धी आज खावी लागते ना कधी दिवशी कुठलं भाकरी दिताला पोरभर भाकर काढायची. नाही
आता ही वांगी भाजून घेते, त्याचं भरीत करायचं. त्याला तेल लावून जास्त हां थोडं तेल लावून घेते, भरीत करायचं. टाकतात